श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 3 ते 9 नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. या आठवड्यात वृषभ राशीच्या आयुष्यात कोणते बदल पाहायला मिळतील? तुमच्या प्रयत्नांना कोणते फळ मिळेल? प्रेम संबंधातील गोडवा वाढेल का? कुटुंबात आनंद आणि शांतता टिकेल का? या आठवड्यात तुमच्या जीवनात कोणते ग्रहयोग घडत आहेत? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृषभ राशीला या आठवड्यात शुभ परिणाम मिळतील. ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यात नवे रंग भरेल. या आठवड्यात तुमच्यावर कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्यांचा भार येईल. त्याचबरोबर नवीन संधीची दारे उघडतील. आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि भावनिक निर्णयात थोडे संतुलन राखणे आवश्यक आहे. करिअर आणि व्यवसाय. वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरीत सकारात्मक परिणाम मिळतील. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. त्यामध्ये तुम्ही आपले मत मांडू शकाल. कार्यक्षेत्रात संयम आणि व्यवहार कुशलतेची गरज भासेल. करिअरमध्ये काही नवीन बदल पाहायला मिळतील. काहींना नोकरीत बदलीची संधी मिळेल, पण निर्णय घाईत घेऊ नका. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांना या आठवड्यात लाभदायक संधी मिळतील. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील. ज्या व्यक्ती शेती, बांधकाम, IT व बँकिंग अशा क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना चांगले स्थैर्य मिळेल. आर्थिक स्थिती. वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत हा आठवडा चांगला जाईल. तुमच्याकडे पैशांचे आगमन होईल. तसेच जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसे परत मिळतील. काही बचतीच्या संधी हाताशी येतील. तुम्ही आर्थिक नियोजनात बदल करण्याचा विचार कराल. नवीन गुंतवणूक योजनांवर चर्चा करण्यासाठी हा आठवडा शुभ राहील. तुमचे काही घरगुती खर्च वाढतील. त्यावर नियंत्रण ठेवा. महिला वर्गाने घरातील सुवर्ण खरेदी किंवा सौंदर्यासंबंधी वस्तूंवर जास्त खर्च करू नये. आठवड्याच्या शेवटी चांगले आर्थिक संतुलन राखावे. आरोग्य. वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात थोडा शारीरिक थकवा जाणवेल. मानसिक ताण, झोपेचा अभाव व डोकेदुखी असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घ्या. बुधवारनंतर तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुम्ही आपल्या आहारात नियमितता ठेवा. मानसिक ताण कमी करण्यासाठी नकारात्मक विचार टाळा. दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ध्यान, योग किंवा हलकी सैर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. स्त्रियांनी गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा. आपली मनशांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवन. वृषभ राशीच्या कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण असेल. तुम्ही पालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करा, कारण त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या अडचणी सहज पार पडतील. भावंडांमध्ये समन्वय राहील, पण एखाद्या छोट्या गोष्टीवरून वाद वाढू नयेत याची काळजी घ्या. घरात एखादा धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम होऊ शकतो. तसेच घरात काही नवीन वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात. कुटुंबातील नात्यांमध्ये संवाद आणि विनम्रता ठेवा, कारण हेच तुमच्या कुटुंबाची खरी ताकद ठरेल. सामाजिक क्षेत्रात लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. काहींना एखाद्या समाजकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमा उंचावेल. शिक्षण. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा यशदायी ठरेल. या आठवड्यात तुम्ही मन स्थिर ठेवून अभ्यास केलात तर चांगले यश मिळेल. परदेशी शिक्षणासंबंधी सकारात्मक वार्ता मिळेल. स्पर्धा परीक्षेत उत्तम मार्गदर्शन लाभेल, पण त्यासाठी तुम्ही आपले वेळापत्रक काटेकोर पाळावे. सकाळी अभ्यासासाठी वेळ देणे फायदेशीर ठरेल. ज्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होत नाही त्यांनी ध्यान, योग किंवा थोडी शारीरिक हालचाल करावी. तुमची एकाग्रता टिकून राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा भावनिकतेचा असेल. या आठवड्यात नात्यात दुरावा येऊ शकतो. त्यामुळे नात्याला थोडा वेळ द्या. जोडीदाराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
प्रेमातील भावनिक निर्णय घेताना हृदयासोबत बुद्धीचाही वापर करा. वृषभ राशीच्या अविवाहित व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या जीवनात एखादी विशेष व्यक्ती येऊ शकते. एखाद्या जुन्या मित्राच्या ओळखीने तुमच्या नात्यात नवी ऊर्जा येऊ शकते. तसेच वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात नवे रंग अनुभवायला मिळतील. या आठवड्यात पती पत्नीमध्ये परस्पर सन्मान आणि साथ वाढेल. घरातील जबाबदाऱ्या एकत्र निभावताना दोघेही अधिक समजूतदार बनाल. तुम्ही कौटुंबिक निर्णयांमध्ये जोडीदाराचा सल्ला घ्या. एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आशादायी असेल. या आठवड्यात नातेसंबंधातील गोडवा, आर्थिक स्थैर्य आणि कार्यक्षेत्रात यश यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. प्रयत्नांच्या जोरावर प्रगतीचे मार्ग खुलतील. काही लहान सहान आव्हाने येतील, पण तुमची व्यावहारिक बुद्धी आणि संयम तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.